आज जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा हालहळ्ळी अ या ठिकाणी विज्ञान दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने पहा या ठिकाणी फलकलेखन केलेलं आहे. 28 फेब्रुवारी 2025 राष्ट्रीय विज्ञान दिन, नॅशनल सायन्स डे. नोबेल पुरस्काराने सन्मानित डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांना दिनांक 28 फेब्रुवारी 1928 रोजी आपला रामन इफेक्ट हा शोध जाहीर केला होता. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. त्या निमित्ताने आपल्या शाळेमध्ये आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करतोय. तर आज पहा या ठिकाणी 3री पासून 7वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी जमा झालेले आहेत. आपले आपले प्रयोग या ठिकाणी दाखवणार आहेत. तर आपण प्रयोग क्रमांक 1 या ठिकाणी दाखवतोय. तर हा तुझं नाव सांग रे. श्रवण सरदार जमादार. श्रवण सरदार जमादार. हा, तुझ्या प्रयोगाचं नाव सांग. आपत्ती व्यवस्थापन कृत्रिम श्वासोच्छ्वास. गुड, ठीक आहे. तुझं प्रयोग करून दाखव. आता या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कृत्रिम श्वासोच्छ्वास हा प्रयोग या ठिकाणी करून दाखवला जात आहे. जर समजा एखादा माणूस बेशुद्ध पडला तर त्याला शुद्धीवर कसं आणायचं हे या ठिकाणी प्रात्यक्षिक रूपात करून दाखवलं जात आहे. व्हेरी गुड. गुड, संपला तुमचा प्रयोग. खूप खूप अभिनंदन. हा, तुझं नाव सांग. मोहम्मद अली मीरासाब नदाब. बरं, तुझं नाव सांग. श्रावणी सिद्धाराम बिराजदार. बरं, तुमच्या प्रयोगाचं नाव सांगा. ऑक्सिजन जलाशयात मदत करतो. ऑक्सिजन जलनास मदत करते. बरं, करून दाखवा प्रयोग. ऑक्सिजन जलनास मदत करतो. हे प्रयोग या ठिकाणी चालू आहे. हा, काय झालं रे आता. पाण्याची पातळी वर आलेली आहे आणि दिवा विझलेला आहे. याचा अर्थ काय झाला रे. ऑक्सिजन जलनास मदत करतो. ग्लास मधील ऑक्सिजन संपलं त्यामुळे दिवा पण विझला. बरोबर आहे. गुड, तुमचं अभिनंदन. हा, तुझं नाव सांग. प्रतीक्षा बसवराज बिराजदार. बर, तुझ्या प्रयोगाचं नाव सांग. मिठाच्या द्रावणातून मीठ वेगळे करणे. बर, कर बरं, वेगळं कर. प्रयोग करून दाखव तुझं. मिठाच्या द्रावणातून मीठ वेगळे करणे हे प्रयोग प्रतीक्षा या ठिकाणी करून दाखवत आहे. बघा, समोर 2 मेणबत्ती आहे, काडीपेटी आहे. 3 मेणबत्ती आता पेटवलेली आहे. हा, त्या पाण्यामध्ये काय आतमध्ये, कपाच्या आतमध्ये काय आहे. पाणी आणि मीठ आहे का. हो सर. बर, तू काय करते नेमकं सांग बरं. याच्यामध्ये माहिती दे. तसंच करत करत मिठाच्या द्रावणातून उष्णता दिली असता त्यातील पाण्याचे बाष्पीभवन होते. हो सर. बरोबर आहे ना. आणि खाली काय उरतं. मीठ. बर, हा, पाण्याचं बाष्पीभवन होईपर्यंत आपण दुसरा प्रयोग या ठिकाणी बघूया. हा, तुझं नाव सांग. विजयलक्ष्मी सिद्धाराम बिराजदार. हा, तुझं नाव सांग. किशोरी देवेंद्र जमादार. बर, तुमच्या प्रयोगाचं नाव सांगा. अन्न टिकवण्याच्या पद्धती. अन्न टिकवण्याच्या पद्धती. बरं, साहित्य काय काय सांगा बरं. तुमच्या इथं साखर, मीठ, साखर आहे. अजून मीठ कुठे आहे. मीठ आहे का हे. बरं, तिखट आहे. लिंबू. बर, हा, काय काय केला तुम्ही सांगा अगोदर. लिंबाची फोड केलात. बरोबर आहे. बर, त्यानंतर काय करायचं. हा, करून दाखवा प्रयोग. चला. हा, आता हा, हे फोड घ्या की. फोड आहेत ना, फोड घ्या. हा,
तू करून दाखव बाळा, विजयलक्ष्मी तू करून दाखव. हा, आतमध्ये काय टाकली तू आता? मीठ. वा वा, हा मीठ टाकली. बघा लिंबाचे या ठिकाणी फोड केलेले आहे तिनं, आतमध्ये मीठ टाकलेली आहे. त्यानंतर आतमध्ये तिनं काय टाकते? साखर टाकते. साखर. हा, त्यानंतर तिखट. सगळं हे चवीनुसार आहे. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट कमी करायचं, बरोबर आहे का? हा, थोडं साखर मीठ जास्त टाकायचं. हा एक प्रयोग या ठिकाणी करून दाखवला. या दोघींचं अभिनंदन. तुझं बाष्पीभवन झालं का बाळा? चालू आहे बाष्पीभवन. वा वा, पाणी उकळू आलंय बघा. चला आपण दुसऱ्यांचा तोपर्यंत प्रयोग बघूया. ठीक आहे. हा, तुझं नाव सांग बाळा. अथर्व अमरनाथ कळमंडे. तुझ्या प्रयोगाचं नाव सांग. पाण्याचा पृष्ठीय ताण. बर, काय काय साहित्य घेतलं ते अगोदर सांग मला. दुपटी घेतला. दुपटी आणि ग्लास. ग्लास मध्ये काय आहे? पाणी. बर, आता दाखव बरं प्रयोग तुझा. पाण्याचा पृष्ठीय ताण. या ठिकाणी प्रयोग होत आहे पाण्याचा पृष्ठीय ताण. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, खूप छान. लिंबू नाही. तुझं नाव सांग रे. तुझं नाव सांग. बसया राजचंद्र स्वामी. बर, तुझ्या प्रयोगाचं नाव? विविध चवीचा आस्वाद. विविध चवींचा आस्वाद. बर, काय काय रे तुझ्या प्लेट मध्ये सांग बरं मला अगोदर. लिंबू आहे, चिंच आहे, हा आवळा, हा, तिखट, वा, साखर हम्म, आणि मीठ. बर बर. आता चव घेऊन दाखवणार आहे का तू? सांग बरं, चव घेऊन दाखव. लिंबू चव कशी आहे सांग. चव घेऊन दाखव की, आस्वाद घे ना. आंबट. लिंबू कसं आहे? आंबट. आंबट आहे का? बर, अजून? चिंचेची चव घे. हा, चव घे. चिंच कसं आहे रे? आंबट. आंबट आहे का? बर, अजून प्रयोग घे. कर प्रयोग. हा, ते काय? आवळा. आवळा खा. तुरट. तुरट आहे का? गुड गुड. हा, अजून? मीठ. हा, खारट. मीठ खारट आहे. बर, तिखट खा अगोदर, नंतर न साखर खा. तिखट खा, थोडं खा उगा चवीसाठी. हा, कसं आहे तिखट? तिखट तिखटच आहे, बरोबर आहे का? नाव पण तिखट आहे, चव पण तिखट आहे. परंतु तिखट ही चव आहे का? नाही. हा, सरांकडे नवीन माहिती आहे. सर सांगा सर. तिखट ही चव आहे का रे? मग काय ते? जिभेचा होणारा हा डाळ आहे. बर, त्याच्यामुळे तिखट ही चव मध्ये मोडत नाही. हा, हे खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद. हा, साखरेची माहिती हा सांग रे. साखर कसं आहे खाऊन सांग. गोड. साखर गोड आहे का? व्हेरी गुड, तुझं अभिनंदन. यांचं या ठिकाणी लोणचं तयार झालेलं आहे बघा, अन्न टिकवण्याच्या पद्धती. अभिनंदन या दोघींचं. तुझं बाष्पीभवन झालं का बाळा? चालू आहे बाष्पीभवन. ठीक आहे. हा, तुझं नाव सांग. राहुल लक्ष्मण कळमंडे. बर, किती वेळा इयत्ता शिकतोस तू? 7वी. तुझ्या प्रयोगाचं नाव सांग. हवेच्या दाबाचा परिणाम. बर, करून दाखव प्रयोग तुझा. बरं, थांब. साहित्य काय काय घेतला सांग. वाटी, 2 स्ट्रॉ, छोटे छोटे आणि पाणी. बर, प्रयोग करून दाखव. काय झालं रे? फवारा उडला. पुन्हा एकदा करून दाखव. गुड गुड, व्हेरी गुड, छान प्रयोग आहे. अभिनंदन तुझं. हा, तुझं नाव सांग रे बाळा. अजहान मोहम्मद अली नदाफ. अजहान, किती वेळा येत आहेस तू? 3री. तिसरी. तुझं नाव सांग रे. ऋतुराज देवेंद्र जमादार. हा, तुमच्या प्रयोगाचं नाव काय? काय प्रयोगाचं नाव सांग रे तू अजहान. हा, सांग प्रयोगाचं नाव सांग. पाण्याच्या. पाण्याच्या 3 अवस्था. हा, सांग बरं, अवस्था दाखव मला. हे काय काय आणलं याच्यामध्ये? बर्फ. बर्फ आहे, अजून पाणी आहे. हे 2 झाले अवस्था, द्रवरूप आणि स्थायी रूप. आणि अजून एक अवस्था, अजून एक कोणती अवस्था असते? वायुरूप, वायू. आहे की नाही? ठीक आहे. तुम्हाला का सांगायचं सर काय माहिती? वायू कधी होतं पाण्याचं? सरांच्या प्रश्नाचं उत्तर दे. पाणी पाण्याला जर आपण उष्णता दिलो, आहे का नाही, तर पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर होत आहे. पाण्याचं तापमान वाढवलं की वाफेत रूपांतर होतं. पाण्याचं तापमान कमी केलं किंवा काढून घेतलं की त्याचं
बर्फात रूपांतर होतं. हा हे महत्वाची माहिती लक्षात ठेवा. ओके. हा आता पहा बाष्पीभवन झालेलं आहे, पाणी पूर्ण याच्यातनं गेलेलं आहे आणि खाली काय शिल्लक आहे बाळा? मीठ. खूप छान प्रयोग केलेस तू, तुझं अभिनंदन या ठिकाणी. खूप खूप छान. हा सांग बरं माहिती. मिठाच्या द्रवणातून उष्णता दिली असता पाण्याची काय होतं? पाण्याची वाफ होते. खाली काय राहतं तळाला? खाली मीठ उरतं. हा ठीक आहे, शिल्लक उरतं. अभिनंदन. खूप खूप छान. तुमचं लोणचं झालं का आज? झालं. वा वा, त्याला अजून मुरायला पाहिजे. छान मुरल्यावर टेस्ट लागते ते. ठीक आहे, आता पुढच्या प्रयोगाकडे जाऊ आपण. हा तुझं नाव सांग. लतिका निलेश गिरालकर. तुझं नाव सांग. रोहिणी प्रकाश. बर तुमच्या प्रयोगाचं नाव काय? पाणी निवळणे. हा निवळा बरं पाणी. तुम्ही काय काय आणलंय? तुम्ही 3 ग्लास आहेत, अजून हे माती आहे आणि हे काय आहे? तुरटी आहे का? वा वा, करा बरं प्रयोग तुम्ही. हा 3 ग्लास मध्ये तिनं पाणी घालतीये. बर 3 ग्लास मध्ये पाणी भरली, बरोबर आहे. आता काय करणार आहे तू? माती टाकणं. हा टाक बरं माती. हा माती टाकली तिनं. हा आता काय करणार आहे तू? तुरटी टाकणार आहे. टाक बरं तुरटी. बर हा अजून. हा चाळणीतनं माती टाकाली का? बर हा वेळ लागणार आहे का अजून, का झालं? हा तुरटी घातलेल्या ग्लास मध्ये तिनं अजून एक्स्ट्रा माती टाकलेली आहे. आता ती चम्मच घालून आतमध्ये तिनं पाणी हलवायली सगळं. हा हे प्रयोग व्हायला थोडा वेळ लागेल, तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रयोगाकडे जाऊया. सांग रे. सोहम सीताराम राजमाने. सोहम, तुझ्या प्रयोगाचं नाव काय? जागी हवा सर्वत्र रिकामी जागी असते. बरं प्रयोग करून दाखवा रे तुमचं. श्रावणी पण आहे काय? हा ठीक आहे, दोघांचा एकच प्रयोग आहे. श्रावणी तू कितवीला आहेस? 4थीला आहे का? हा करून दाखव प्रयोग. काय काय? बादली आहे, पुन्हा आतमध्ये काय आहे? बाटली आहे. हा इथं वर ठेवा की रे, बेंचवर उभारून करा की, दिसतंय व्यवस्थित. हा करा. हा आता काय व्हायला रे? काय चाललंय आता? हा बाटलीमध्ये पाणी जावलेलं आहे आणि बुडबुडे वर यायलेत. म्हणजे बाटलीमध्ये अगोदर काय होतं? बाटलीमध्ये अगोदर हवा होती ना, ती हवा बाहेर पडतीये आणि त्या ठिकाणी पाणी जागा घेऊलेलं आहे. पाणी जागा घेऊलेलं आहे म्हणून हवा बाहेर पडलेली आहे. कळलं का? हा तुमचा प्रयोग आहे. छान छान, अभिनंदन तुमचं. हा तुमचं नाव सांगा रे. नाव सांग. हवेला हा तुझं नाव सांग रे. किरण सरदार धनशेट्टी. तुझं नाव सांग. सर्वेक्षण डबे. हा तुमच्या प्रयोगाचं नाव काय रे बाळांनो? पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ. बर काय काय सांगा बरं. तुमच्या प्लेट मध्ये काय काय आहे? हे मीठ आहे. मीठ आहे सर. हा मीठ आहे. अजून साखर आहे. साखर. बर हा ते काय रे कोपऱ्यात? गुळ आहे. वा वा. अजून ते रे? तुरटी. हा अजून. बर ते झालं. चमचा पाहिजे का तुला? चमचा दे रे. कोणाकडे आहे? द्या इकडे चमचा. चला घेऊन या. प्रयोग करण्या अगोदर साहित्य जवळ ठेवायचं. हा बस झालं. आता विरघळवते. ते पूर्ण पाण्यामध्ये काय होत आहे रे? हे बोल इथं. पूर्ण पाण्यामध्ये काय होतंय? ते सगळं विरघळत आहे, बरोबर आहे का? हो सर. ठीक आहे, गुड. आता हे दुसरं प्रयोग करून दाखव. न विरघळणारे. हा माती विरघळते का रे पाण्यामध्ये? नाही सर. नाही. कागद नाही. विरघळत नाही. बरं दगड? नाही सर. वर तोंड करून उत्तर दे रे. हा अजून. काडी विरघळत नाही. पेन विरघळते का पाण्यामध्ये? नाही सर. नाही.
अजून हे पेन्सिल पेन्सिल पण विरघळत नाही. ठीक आहे. काय काय घातलं आतमध्ये? पेन्सिल, पेन, काडी, कागद, माती हे विरघळत नाही. हा, विरघळणारे न विरघळणारे असं तू प्रयोग केलेला आहेस. हा, तुझं नाव सांग. समीक्षा बसवराज बिराजदार. तुझं नाव सांग रे. संकल्प पूर्ण. गुड गुड. कोणता प्रयोग करणार आहे तुम्ही आज? पाण्यावर तरंगणाऱ्या उडणाऱ्या वस्तू. वा वा, व्हेरी गुड रे, व्हेरी गुड. हा, दाखवा तरंगणाऱ्या वस्तू. हे काय काय आणलं रे? सर हे खीळ काच आहे, खीळ आहे, हे काय लोखंड आहे, सर दगड दगड आहे. हे काय डोक्यात घालायचं पिन दिसायला की? डोक्यात घालायचं का केसामध्ये घालायचं पिन आहे ते? केसामध्ये घालायचं पिन आहे, डोक्यात घालायचं नाही. हा हा, प्रयोग कोण करून दाखवणार आहे? हा, ते बुडालं का पाण्यात? नाही सर नाही बुडालं. ते काय टाकली तू आता? सर मेणबत्तीचं मेणबत्तीचं ते. हा, अगोदर सगळं ताटामध्ये घ्यायचं, वस्तू ठेवायची व्यवस्थित, नंतर दाखवायचं. सिस पेन्सिलचं सगळं ते उरलेलं, खूर केलेलं उरलेलं ते कचरा बुडाला नाही. प्लास्टिकचं झाकण बुडालं नाही. हा, इथं काय काय बुडालं रे? सर हे खूर खूर कट्टे सर शार्पनर बुडालं. बरं, अजून दगड दगड बुडू लागलाय. हा, सर लोखंड लोखंड तुकडा, काचेच तुकडा, खीळ खिळा हे सगळं बुडालं. हे बुडणाऱ्या वस्तू, न बुडणाऱ्या वस्तू. ठीक आहे. हा, तुझं नाव सांग रे. राजकुमार बिराजदार. विनायक. तुझं नाव सांग रे. शरणप्पा बिराजदार. हा, तुमच्या प्रयोगाचं नाव सांगा रे. एका ठिकाणी साठलेले पाणी निरनिराळ्या ठिकाणी वाटता येते. हा, वाटा. कसं वाढताय वाटा बरं? यांच्याकडे बादली आहे, मग आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे. बघा, स्ट्रॉ लावलेले आहेत बाटलीला, आणि त्या बाटलीमध्ये ते पाणी भरतायत. आता बाटली भरणार. हा, बाटली भरल्यावर बघा, एका ठिकाणचं पाणी अनेक ठिकाणी जात आहे. वर कर रे थोडं, वर पाणी सांडू दे, चालतंय. भर पूर्ण. आणि इकडे दाखव मोबाईल मध्ये तुझं सगळं ते. हा, हे पा नीट दाखव, वर कर. हा, हे अशा प्रकारे एका ठिकाणचं पाणी अनेक ठिकाणी नेता येते आपल्याला. हे प्रयोग यांचा आहे. खूप छान, अभिनंदन. लखन गजानन बिराजदार. हा, तुझं नाव सांग. लखन गजानन बिराजदार. तुझ्या प्रयोगाचं नाव सांग. हवेला वस्तुमान असते. हा, दाखव वस्तुमान तुझ्या हवेचं. हा, काय काय घेतलं अगोदर? 2 फुगे आहेत. स्ट्रॉ आहे, स्ट्रॉला 2 फुगे बांधला. हो सर. बर, टाचणीता. टाचणी ता कुठू? टाचणी कुठू? कोण आहे टाचणी कुठू? हा हा, एक फुगा तू काय केला? एक फुगा फोडला, त्यामुळे दुसरा फुगा ऑटोमॅटिक खाली आला आहे का नाही? त्याची बाजू, स्ट्रॉची बाजू खाली आली, म्हणजे हवेला काय आहे? वस्तुमान. हे सिद्ध झालं. ठीक आहे, गुड, व्हेरी गुड. दाखवा रे अजून एक प्रयोग तुमचा. कोणता प्रयोग आहे? दाखवा. हे काय रे? हे कुंकू आहे. वा. हा, अजून आता काय करणार कुंकू मधनं? कुंकू तुम्ही हातावर घेऊ लागलात. हा, हे सगळं माहिती खरं तर तुम्ही सांगायचं असतंय. तुम्ही काय काय करताय तुम्हाला बोलायचं असतंय ऑलरेडी. तुमच्या पालचं मीच बोलू लागलो. हा, कुंकू घेतलात, अजून बोला. काय करालात रे? पाणी. पाणी घेतलात. बरं, हा, या प्रयोगाचं नाव सांगा रे अगोदर मला. बरं, प्रयोग करून दाखवा. प्रयोगाचं नाव आठवलं की सांगा. प्रयोग करून दाखवा. काय टाकला ते? निरमा, कुंकू, निरमा, अजून पाणी. हे 3 गोष्टी एकत्र केलेल्या आहेत हातावर. हा, अजून काय करतोय तू? ते मिक्स करतोय व्यवस्थित. हा, मिक्स करतोय. छान. याच्यामधनं काय होणार आहे रे? कलर बदलणार. बरं, अगोदर कोणता कलर होता? लाल. आता कोणता कलर होणार? काळा. करा बरं काळा कलर त्याला. प्रयत्न छान चालू आहेत. हा, काळा कलर झाला की बोलवा मला बरं का. ठीक आहे, छान प्रयत्न आहे. काळा कलर झाला की बोलवा. हा, तुझं नाव सांग रे बाळा. आदित्य गजानन बिराजदार. तुझं नाव सांग. बरं, तुम्ही काय काय घेता इथं? एक छोटी बादली आहे, बादलीमध्ये पाणी आहे.
हे काय रे? डब्बा आहे डब्बा. काय केलं डब्याला? चित्रपट हे झाकणाला छिद्र पाडलाव का? बरं. खाली पण छिद्र आहे. बरं. खाली एकच छिद्र आहे, वरती भरपूर छिद्र आहेत. हा, करून दाखवा प्रयोग तुमचा काय ते नेमका कळू द्या मला. म्हणजे वरचं होल बंद केला, छिद्र बंद केलं की खाली पाणी यायचं थांबतं. हो सर. गुड गुड, खूप छान प्रयोग आहे तुमचा. अभिनंदन तुमचं. हा, तुझं नाव सांग. केशव लक्काप्पा बिरादार. हा, प्रयोगाचं नाव सांग रे तुझ्या. अपारदर्शक वस्तूला अर्धपारदर्शक बनवणे. बर बर, कर बरं. अर्धपारदर्शक कर बरं तुझ्या अपारदर्शक वस्तूला. ह्या पेजच्या खाली पॅड आहे. पॅडवरचे चित्र दिसत नाही. हा, आणि दुसऱ्या पेजला तेलाचं थर दिलेले आहे. गुड ते पॅडवरचं चित्र दिसत आहे. गुड गुड. याचा अर्थ काय झाला? तेल घातल्यामुळं अर्ध पारदर्शक होत आहे. कागदावर जर तेल पडलं तर पाठीमागची वस्तू दिसते आपल्याला अर्ध पारदर्शक होत आहे. ठीक आहे, गुड. हा, तुझं नाव सांग. शर्वरी नीलप्पा बिराजदार. बर, तुझ्या प्रयोगाचं नाव सांग. फुलाची ओळख. हा, करून दे. फुलाची ओळख करून दे. बरं, हे कोणतं फुल आहे? हे जास्वंद आहे. जास्वंद आहे का? बर. हे आहे कुक्षी. कुक्षी. बर. हे आहे परागकोश. परागकोश. हा, हे आहे कळी. कळी. पाकळी हे पाकळी. बर. हे आहे देठ. देठ. हा, आणि ते आहे हे आहे कुक्षी. कुक्षी. वर पण कुक्षी आहे, खाली पण कुक्षी. हा, ठीक आहे, चल. दोन. हा, हे आहे कुक्षी वृत्त. कुक्षी वृत्त. बर बर. हा, आणि हे आहे परागकोश. परागकोश. हा, हे आहे दलपुंज. दलपुंज. हा, हे आहे निदलपुंज. निदलपुंज. हे आहे अंडाशय. हा हा, बर. हे आहे देठ. देठ. खूप छान, अभिनंदन तुझं. खूप छान दिली माहिती तू. हा, तुमचं नाव सांगा बाळांनो. पूजा शरप्पा डबे. पूजा. आणि तुझं नाव? प्रगती. पूजा आणि प्रगती. हा, तुमच्या प्रयोगाचं नाव कोण सांगेल? तू. हा, सांग. कडधान्यांना मोड आणणे. कडधान्यांना मोड आणणे. बर. इथं मोड आले की ऑलरेडी? हे कोणतं, याचं नाव काय आहे कडधान्याचं? मूग. मूग आहे. शेंगदाणा. मूग, शेंगदाणा. अजून हे कोणतं कडधान्य आहे? मटकी. हे मटकी आहे का? बर. कसं आणली तू यांना मोड कसं आणली सांग? गरम पाणी. म्हणजे थोड्याशा गरम पाण्यामध्ये भिजवली का? नंतर बांधून ठेवली? किती तास? रात्री बांधून ठेवली का काल? रात्री. बर. मग सकाळी कोणत्या कपड्यामध्ये बांधून ठेवली? कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवली का? बर. तेव्हा याला मोड आलं. छान छान. हा, तुझ्या प्रयोगाचं नाव सांग. वनस्पतीमधील श्वसनाचा अभ्यास करणे. हा, कर बरं अभ्यास. सांग बरं, आम्हाला पण दाखव तुझा अभ्यास. वनस्पती श्वसन हे करते. वनस्पतीचं नाव सांग अगोदर. आंबा. आंबा आहे का? बरं, काय केली? वर प्लास्टिक का बांधली याला? वनस्पती श्वसन करते. हा, उच्च श्वसनाद्वारे उच्छ्वास चालू आहे का वनस्पतीचं? हा, बरोबर आहे की? बाष्पी दिसलंय की तर? सांद्रीभवनाने बाष्प दिसत आहे. हा, आणि ह्याच्यावरून कळते की वनस्पती ही श्वसन करतात हे सिद्ध होते. हा, गुड गुड, व्हेरी गुड. व्हॉट इज युअर नेम? स्नेहा लक्काप्पा बिराजदार. स्नेहा. व्हॉट इज युअर नेम? श्रद्धा हनुमान बिराजदार. श्रद्धा. तुमच्या प्रयोगाचं नाव सांगा बाळांनो. उपननी मळणी. उपननी मळणी. हा, उपननी मळणी करून दाखवा आम्हाला प्रयोग. हा, करून दाखवा. उपननी मळणी. हा, वा वा वा, खूप छान प्रयोग आहे यांचा. उपननी आणि मळणी. घरात आईला कामात मदत करायचं हे प्रयोग करून. कळलं का? व्हेरी गुड. हा, तुझं नाव सांग. सृष्टी बापूराव पाटील. सृष्टी. तुझं नाव सांग. अक्षता. तुझ्या प्रयोगाचं नाव सांग बाळा. पाण्याला स्वतःचे आकार नसते. हा, करून दाखव बरं तुझं प्रयोग. पाण्याला स्वतःचा आकार नसते. त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर ह्याला बॉटलचा. हा, व्हेरी गुड. बॉटल मध्ये जर पाणी गेलं तर पाण्याला बॉटलचा आकार प्राप्त होतो. आणि पाणी ग्लास मध्ये गेलं तर पाण्याला ग्लासचा आकार प्राप्त होतो. म्हणजे पाण्याला स्वतःचा आकार नाही. पाणी जर कप मध्ये गेलं तर पाणी कपाचा आकार घेतो.
हाकू तुम्ही हाकू. हा गुड, व्हेरी गुड. चला, हा तुझं नाव सांग बाळा. अंकिता सरदार जमादार. हा तुझ्या प्रयोगाचं नाव सांग. पाण्याचा पृष्ठीय ताण. पाण्याचा पृष्ठीय ताण. करून दाखव बाळा तुझे प्रयोग. हा काय हे ताट? स्टीलचं ताट आहे. तांब्यामध्ये काय बाळा? पाणी. पाणी. आता काय करते तू पाणी? ताटात ओतते. हा ताट ओततेस. बर, त्यानंतर पावडर घालवा. पावडर घातलेली या ठिकाणी तिनं. सगळे खाली बसा तुम्ही, कोणी वर यायचं नाहीये. त्यानंतर साबण घ्या. साबण आहे. हा वा, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. खूप छान प्रयोग आहे तुझा. पाण्याचा पृष्ठीय ताण. गुड. हा तुझं नाव सांग बाळा. साक्षी गौरीशंकर जनशेट्टी. हा तुझ्या प्रयोगाचं नाव सांग. घनतेचा परिणाम. हा दाखव बरं घंटेचा परिणाम. काय काय घेतले ते सांग अगोदर मला. 2 ग्लास आहेत. 2 ग्लास, 2 बटाटे, 1 चमचा 2 बटाट्याचे काप आहेत. हा 1 चमचा. हे काय आहे? मीठ. हा करून दाखव प्रयोग. बॉटल मध्ये पाणी. बॉटल मध्ये पाणी घालायचं. हा समान पाणी घालायचं. बा ठीक आहे. प्रयोग चालू आहे. इकडं शांत बसा सगळेजण. सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. आज विज्ञान दिवस चालू आहे शाळेमध्ये आपल्या, त्यामुळे आपण प्रयोग करतोय. एकाच्या ग्लास मध्ये मीठ घालायचं. एका ग्लास मध्ये हा मीठ. हा गुड. बोल आज बोल. हा नंतर ते विरघळली का? हो सर. बरं. हा इथं पाण्यामध्ये मीठ घालून चमच्या तिथं गोलगोल फिरवायली आहे, त्याच्यामुळे मीठ विरघळत आहे. ह्याच्यात बटाटा घालायचा. बटाटा. एकाच बटाटा. हा आत जाते. इथं तरंगत आहे. हा तरंगतंय की खरंच तरंगतंय. पूर्ण टच केलं नाही. किंवा थोडं मीठ घाल बरं. घालते भरपूर मीठ. हा थोडं विरघळव चांगलं. हा हे बघा बटाटा काय आला? वर आला आता. अजून हा आता वरच आहे अजून. इथं पूर्ण खाली पृष्ठभागाला टच झालाय. इथं बटाटा मात्र वर आलेला आहे. तुझ्या प्रयोगाचं नाव काय म्हटले तू? घनतेचा परिणाम. घनतेचा परिणाम. हा तुझं नाव सांग. श्रावणी. श्रावणी नाना डेब्बे. श्रावणी. नाना डेब्बे. तुझं नाव? श्रावणी प्रकाश जनशेट्टी. प्रयोगाचं नाव सांगा तुमच्या. दुधात पाण्याची भेसळ ओळखणे. दुधात पाण्याची भेसळ ओळखणे. लय महत्वाचा प्रयोग आहे. सांग बरं काय काय घेतली तू सांग. 2 काच. हे 2 काजीच तुकडे आहेत. हा आयताकृती तुकडे आहेत. हा हे जे आता पाणी घातलेले आहे, जे आता पाणी न घातलेला आहे. बरं. हे ज्या काय झालं सिद्ध? सर हे पिक्कस आहे, घडत आहे. हा ते फिकट आहे. हो. आणि हे दाखव बरं तुझं. हे दाखव तुझं. हा नीट धरवर. हे गडद आहे थोडं आणि हे फिकट आहे. हा गडद धार आहे. गडद धार. हे फिकट धार आहे. ठीक आहे. अभिनंदन तुमचं. हा चला तुझं नाव सांग. वेदिका. वेदिका. तुझ्या प्रयोगाचं नाव सांग बाळा. रंग बदलणे. हा रंग बदलणे. बदलून दाखव बाळा रंग. काय काय घेतली तू? ग्लास आहे. अजून काय आहे? पाणी आहे. अजून बरं ग्लास मध्ये पाणी घातली तिनं. त्यानंतर काय घालणार तू सांग बरं. माहिती सांग की. हळद टाकली का? बरं हळद टाकली. बरं हे काय आहे? कपडे धुण्याचा पावडर. कपडे धुण्याचा पावडर. म्हणजे निरमा आहे. निरमा. ठीक आहे. बरं हळद आहे. पाणी आहे. कपडे धुवायचा पावडर आहे. अगोदराचा रंग आहे बघा आहे पिवळा आहे. आता रंग बदल. हा थोडा रंग बदलत आहे. निर्मा सोडा.
हा, रंग काय बदलला नाही, परंतु काहीतरी काय प्रॉब्लेम येऊ लागलाय तुला? रंग का बदले ना? निरमाचं पावडर जास्त झाल्यामुळं रंग बदले ना. ठीक आहे, सरकार आहे मुलांना, सरका बरोबर प्रमाण घेतलं पाहिजे आपण हा प्रयोग करताना. हा, थांबा. हा, तुमचं सांगा, नाव सांगा तुमचं. बर, तुमचं नावच आहे का? पारदर्शक आणि अपारदर्शक पदार्थ तुमचं नाव आहे. तुमचं नाव सांगा अगोदर. वैष्णवी, तुझं नाव? हा, प्रयोगाचं नाव पारदर्शक आणि अपारदर्शक पदार्थ. सांगा बरं, माहिती सांगा. काय काय तुमच्या इथं? काचेची आयताकृती पट्टी आहे. अजून हे काय खाली आहे? दुपटी आहे, दुपटी. हा, चला दाखवा. त्याच्यामध्ये दिसत नाही, काचेमधनं दिसतंय, म्हणजे पारदर्शक आहे. पारदर्शक पलीकडे दिसतंय आपल्याला. कळलं? ओके, ठीक आहे. सगळ्याचं अभिनंदन. चालतंय. हा, सर्व मुलं लक्ष द्या इकडं. सर्व मुलं लक्ष द्या. तर आज आपल्या या शाळेमध्ये विज्ञान दिवस साजरा झालेला आहे. सर्व विद्यार्थी प्रयोग करून दाखवलेले आहेत. काहींचे राहिलेले आहेत, ते स्पेशल आहेत, स्पेशल. हा, तुझं नाव सांग रे. लक्ष्मीकांत सचिन बिराजदार. लक्ष्मीकांत, काय कोणता प्रयोग आहे तुझा? हवेत पाणी आहे का? हवेत पाणी आहे का? सांग बरं, आहे का? नाही आहे. बर्फ आहे म्हणून खाली सगळं हे झालं. भवन. काय झालंय सांग बरं मला. वर बर्फ आहे हो सर. आणि खाली सगळं पाणी जमा झालंय, आहे का नाही? हवेतलं पाणी, हवेतलं पाणी तिथं घेतलेलं आहे ते ओढून. मग वर नाही, खाली आहे. हा, ठीक आहे, अभिनंदन तुझं. हा, तर इथं मगाशीचा जो प्रयोग होता रंग बदलणे, तर रंग बदललेला आहे, पण रंग बदलायला उशीर झालाय. उशीर का होईना, पण रंग बदललाय, याला महत्व आहे. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. हा, तर आज अतिशय महत्वाचा प्रयोग या ठिकाणी होत आहे. तुझ्या प्रयोगाचं नाव सांग बाळा. अंधश्रद्धा निर्मूलन. हे दोघी करणार आहेत बघा. अंधश्रद्धा निर्मूलन, दोघींच्या हातामध्ये नारळ आहे, सोललेला नारळ आहे. हा, करून दाखवा प्रयोग तुम्ही. काय काय करून दाखवायचंय, करून दाखवा. मंत्र घालून दिले नारळ तिनं. हा, मंत्र घालून दिले नारळ तिनं. अरे बापरे, आतमध्ये काळं निघालं. हे बघा, मंत्र घातल्यामुळे आत काळं निघालंय. बघा, हे अंधश्रद्धा, केस पण निघालंय. बघा, असं आपल्या बाबतीत होऊ शकतं. लोक आपल्याला असं फसवून आपल्याकडनं पैसे उकळू शकतात. हा, तुझं करून दाखव. हा, थांब, मंत्र घालून दिली का तू? आता पण बोल जरा. मंत्र घालून दिली. हा, नारळाला मंत्र घातली आहे. अरे, आतमध्ये तर खोबरं निघालंय. फुलं आहेत का? हा, आतमध्ये फुलं आहेत. हे बघा, आतमध्ये फुलं आहेत. हे कसं काय झालं चमत्कार? हा, सांगा कसं केला चमत्कार तुम्ही? हा, हळूहळू. हे घे. हा, छेद असतात, हा. त्यातलं एका छेदापैकी ते काळं सगळं आत घातलंय. हा. आणि आता कोण म्हटलंय ते सगळं आता आले बाहेर. बर, ठीक आहे. ओके, हे कळालं. म्हणजे बॅक साईड न घातलेलं आहे मध्ये. ते अंधश्रद्धा नाही. अंधश्रद्धा नाही आहे. ठीक आहे. अंधश्रद्धा आहे ते सर. हा, हे अंधश्रद्धा आहे, आम्ही घातलावर. बरं. दुसरं फुल कसं काय निघालं? हे पण तसंच केलंय. तिथलं घातली ते फुल सगळे. बर. आणि मग त्याला चिकटले. हा, हे अंधश्रद्धा. ठीक आहे. असं आपल्याला लोक फसवू शकतात, असं काय नसतंय. अंधश्रद्धा वगैरे, कळलं का? हा, कोणता प्रयोग आहे तुझा? हे इकडं तू. तुझं नाव सांग अगोदर. लक्ष्मीकांत सचिन बिराजदार. हा, कर बरं प्रयोग तू. निघालं की आतमध्ये तांदूळ आहे. हे बघा, तांब्या आहे, तांब्या आहे, तांदूळ आहे. तिथं खाली बस प्रयोग कर. हा,
बघा हा प्रयोग करतोय, मंत्र घालतोय बघा आता. ओम फट स्वाहा म्हण. ओम फट स्वाहा प्रयोग करू लागलेला आहे. एक खतरनाक बघा मंत्र घालून त्यांनी हे प्रयोग करून दाखवलाय. हे खरं खरं असतंय का रे? याला वैज्ञानिक कारण आहे का नाही? हो सर. आहे का नाही? वैज्ञानिक कारण आहे त्याला, त्याच्यामुळे हे असं होत आहे. तुला सांगता येईल का वैज्ञानिक कारण? सांग बरं. बर त्याचा अभ्यास करतो. हा सांग बरं तू. तांदळाचे कणे सर एकावर एक पडले की तांदळाचे कणे पडले की त्यात हवा असते हा. आणि हे आपण घातलं की ती हवा सगळे बाहेर आणि हे जाऊन घरचं बसते. हा आतली हवा बाहेर येते. आपण सारखं तीच क्रिया केली ना त्यामुळे आतली हवा बाहेर, त्यामुळे ती बसते व्यवस्थित. हा चला अजून कोणाचा प्रयोग आहे रे? हा तुमचा कोणता प्रयोग आहे? हा हा तुमच्या प्रयोगाचं नाव सांग. भराडा काढणे, नजर काढणे. नजर तग्या दो तगी नजरा तगी नजर तगी आतरोळा घेतलेला कागद येतो. कागद आहे सगळं. बर जर्मनचं भवन आहे, भवनात कागद आहे ती. काढ भराडा काढ. तिने नजर काढायली बघा नजर. कागदाला जाळ लावली आहे तिनं आता. कागदाला जाळ लावली आहे. हा कागदाला जाळ लावलेली तिनं आता नजर काढणार आहे. तिनं भराडा काढणार आहे. भराडा हे बघा भराडा काढलेली तिनं. नजर काढतीये आता. नजर निघाली. हे नजर निघाली पुढनं मागणं सगळीकडे नजर निघाली तिची. याच्यानं काय होतंय? सांभाळून आता सांभाळून. हा बघा परात आहे, परातीमध्ये पाणी आहे, त्याच्यामध्ये तिनं ते भगवान उलट करून ठेवलेली आहे. सगळं पाणी आत गेलं. सगळं पाणी सगळं पाणी काय झालंय? आत गेलंय. आता नजर निघाली. बरोबर आहे का? पण याला वैज्ञानिक कारण आहे का नाही? हा याला वैज्ञानिक कारण आहे, त्याच्यामुळे ते गेलंय पाणी आतमध्ये. वैज्ञानिक कारण काय सांगता येईल का तुला? हा सांग वैज्ञानिक कारण बोल. नजर काढणे ही अंधश्रद्धा आहे. जन्मास ऑक्सिजन आवश्यक असते. हा ज्वलनास ऑक्सिजन आवश्यक आहे म्हणून हे असं घडलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण आज आपल्या शाळेमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केलेला आहोत. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. सर तुम्हाला काय बोलायचं सर? बोला सर. आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. 28 फेब्रुवारी आजचा हा भारत देशासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे. कारण भारतामध्ये आजचा दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिन, नॅशनल सायन्स डे म्हणून साजरा केला जातो. त्याचं महत्वाचं कारण आहे भौतिक शास्त्रज्ञ जे भारतीय आहेत, भारतीय भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी भौतिक शास्त्रातला तो त्यांचा जो प्रबंध आहे, शोध आहे, रमन इफेक्ट, हे नेचर हे जगप्रसिद्ध वैज्ञानिक नियतकालिकेला सुपूर्द केला होता. आणि त्यांचा शोधास देखील मान्यता या नेचर नियतकालिकेने दिल्यामुळं हा प्रयोग त्यांचा संपूर्ण जगासमोर आला. आणि रमन इफेक्ट या नावानं तो शोध जगानं स्वीकारला. या शोधाबद्दल डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांना मानाचा भौतिक विभागातील नोबेल पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे. हा दिवस त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या शोधासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतात. भारतामध्ये तसं पाहिलं तर आपल्याकडं जे महत्वाचे शोध आहेत त्यांची संख्या कमी आहे. मुळात आपल्या देशामध्ये अंधश्रद्धेचा पगडा हा खूप प्रमाणात आहे. लोकांना त्या मागचं कारण केवळ माहित नसतं, त्याच्यामुळे ते अंधश्रद्धेवर ते विश्वास ठेवतात. आपला भारत देश हा महासत्ता जर व्हायची असेल तर भारतीय विद्यार्थ्यांनी संशोधन केलं पाहिजे,
त्यांचं संशोधन जगासमोर मांडलं पाहिजे आणि त्या संशोधनात जगानं मान्यता दिली पाहिजे. हे महत्वाचं अपेक्षा या राष्ट्रविज्ञान दिनाकडनं आहेत. आपण सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासू, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारून आपलं जीवन सहज सुलभ करू. अंधश्रद्धेमुळे भरभटून न जाता विनाकारण आपलं नुकसान करून घेऊ नये. म्हणून मी देखील विद्यार्थ्यांना सांगतोय की असेच का आणि तसेच का याचं मागचं शोध घ्या, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टी मागचं कारण सापडेल. विनाकारण कुठलीही गोष्ट या जगात घडत नाही. आणि कारण म्हणजेच काय, एक प्रकारे विज्ञान. आणि विज्ञान हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून मी तुम्हाला सर्वांना खूप खूप सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हा तर बघा, हे पुस्तक आहेत. कोण, का, काय, केव्हा, कसं, किती, कुठं, हे पुस्तक आपल्या शाळेला प्राप्त झालेले आहेत अझान या विद्यार्थ्याकडून. अझानच्या वाढदिवसानिमित्त अझानच्या वाढदिवसानिमित्त शाळेला हे पुस्तक प्राप्त झालेले आहेत. शाळेच्या वतीनं अझान आणि अझानच्या पालकांचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी शाळेला आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेला त्यांनी पुस्तक गिफ्ट केलेले आहेत. खूप खूप धन्यवाद.